आला बाबूराव, त्याचा गाणाच कापी आहे आता. त्यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. या ठिकाणी आपलं खासदार महोदयांनी, माजी खासदारांनी काही विषय इथं दिले होते, त्याचबरोबर आपण काम केलंय. तुम्हाला सांगतो, आपल्या हेमंत पाटील यांच्या माध्यमातून औंढा नागनाथ तालुक्यातील लिगो इंडिया हा 2600 कोटी रुपयाचा प्रकल्प आपण करतोय. हिंगोली जिल्ह्यातील पोटा, जोडपरळी, पिंपळगाव, कुटे या 3 उच्च पातळी बंधारे बांधण्यासाठी खाली बसा, अजून तुम्हाला सांगतो, 3084 कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यता आपण दिलेल्या आहे. हिंगोली वसमत येथे बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र आपण दिले, त्याला 100 कोटी रुपये दिलेले आहेत. त्याचबरोबर मेडिकल कॉलेज आणि 430 खाटांचं हॉस्पिटल, त्याला 485 कोटी रुपये आपण त्याला मंजूर केलेत. उमरखेड, धिवरवाडी, तळेगाव, इसारवाडी, चांदूर बाजार अशा या ठिकाणी संत्रा इस्टेट उभारण्यात येते आहे. आणि म्हणून परत त्याचबरोबर बांगलादेशाला निर्यात होणाऱ्या संत्र्यावरील आयात शुल्काच्या 50% रक्कम अनुदान आपण 44 रुपये प्रति किलो 169 कोटी रुपये त्यालाही निधी आपण दिला आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक औंढा नागनाथ, 3.5 शक्तिपीठापैकी एक श्री क्षेत्र माहूरगड आणि एकविरा देवी मंदिरासाठी तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरणाची आपण स्थापना केली. आणि यापेक्षा अनेक कामं आपण केली. त्याचबरोबर इथं जे हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदीवरील नव्या बंधाऱ्यासाठी सिंचनाचे मापदंड जे आहेत हे शिथिल केले पाहिजे अशी मागणी देखील या ठिकाणी आहे. त्याला देखील आपण मंजुरी देऊ. त्याचबरोबर साखर कारखान्यातले काही शेतकऱ्यांचे पैसे बाकी आहे ते देखील द्यायला लावो. हे सरकार शेतकऱ्यांचं आहे, गोरगरिबांचं आहे, त्यांच्यावर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही. त्याचबरोबर आमदार महोदयांनी सांगितले, महागाव तालुक्यातील पूस नदीवरील धरणावरील 60 किलोमीटरच्या काळ्या मातीचं कॅनॉलने शेती ओलीत होते, त्याकरिता सिमेंट लाईनिंग किंवा पाईपलाईनचं माध्यमातून काम करावं. ते देखील आपल्याला मी सांगतो, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल. ते काम सरकार करेल. आणि उमरखेड तालुक्याला पैनगंगा नदीच्या पात्रातून पाणी मिळतं, ते पाणी कमी पडतंय, ते देखील वाढवून देण्याची मागणी या ठिकाणी आलेली आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो, आता बंधाऱ्याचं देखील टेंडर झालंय. 7 बंधारे, 7 का 11 रे? 7 बंधारे, 7 ब्रिज, 7 बंधारे कयाधू नदीवर. आणि आपल्याला मी सांगतो एवढंच की आपल्या हिंगोली मतदारसंघातला पाणी प्रश्न आपलं सरकार सोडवल्याशिवाय राहणार नाही, एवढं आपल्याला मी सांगू इच्छितो. आणि बाकी काही कामं राहिली असतील तर आता बाबूराव तर आहे आणि आमदार पण आहेत. आणि म्हणून बाबूराव आपल्याला मी एवढं सांगतो, तुम्ही अरे आला, थांब, अजून निवडणूक बाकी आहे. आणि तुम्ही जनतेची सेवा करणारे कार्यकर्ते आहात. तुम्हाला या ठिकाणी मी खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्हाला या सर्व आपल्या हेमंत पाटील यांनी केलेल्या कामाचा देखील फायदा होणार. आपल्या आमदार महोदयांनी केलेल्या कामाचा तुम्हाला फायदा होणार आहे. आणि सरकार या ठिकाणी करत असलेल्या कामाचा देखील फायदा होईल. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांच्या वतीने मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. सर्व लोकांना भर उन्हात आपण या ठिकाणी आलात, सावकाश अगदी सुखरूपपणे आपापल्या गावी परत जा एवढी विनंती जातो. आणि फॉर्म भरायला आता इथून आपण फॉर्म भरायला जिल्हाधिकारी कार्यालयात जातोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.